दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। देवनार, माझगाव आणि वरळी परिसरातील हवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाईट ते अतिवाईट श्रेणीत। वस्त्रोद्योगही सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचं सरकारचं नियोजन, याबाबतचा आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार। मुंबईतील गोराई खाडी रोडवर 40 ते 50 जणांची कत्तल करून जाळपोळ केल्याचा प्रकार, आकाशवाणी आणि बीएसएनएलच्या भूखंड परिसरातील घटना, आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश। राज्यभरात आज टीईटीची परीक्षा, ही परीक्षा 2 सत्रात होणार। परीक्षा यंदा एकूण 1420 केंद्रांवर होणार। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक, जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवणार, तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक। लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणं बंधनकारक, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा। खरेदीदाराला सोसायटीची मागील थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी केली जाणार। म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीत आतापर्यंत 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली, तर 514 अर्जदारांनी अजूनही घरं न स्वीकारल्याची माहिती। दररोज अंडी खाण्यासाठी आता आखिशाला थोडा भार सोसावा लागणार। ऐन थंडीच्या हंगामात राज्यात अंड्यांचा तुटवडा, अंड्यांचे प्रतिनगाचे दर 7 ते 8 रुपयांवर। तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून येणारी अंडी कमी झाल्यानं अंड्यांच्या दरात वाढ। राज्यात दररोज 3 कोटी अंड्यांची मागणी। आता पाहणार टॉप 9 घडामोडी पुणे जिल्ह्यातल्या। पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मतदार यादी डाउनलोड करण्यास अडचणी कायम। परिणामी इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांच्या विक्रीतून पालिकेला 10,49,000 रुपयांचा महसूल। पालिकेकडे आतापर्यंत 91 हरकती दाखल। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सह अभ्यासक्रम अद्याप कागदावरच, महाविद्यालयाच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून धोरण ठरवलं जाणार। पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया प्रकल्प राबवणं बंधनकारक। अंमलबजावणी होत नसल्यानं महापालिकेचे संस्था आणि सोसायट्यांना आदेश। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर टँकरचा अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, 4 जण जखमी। मुंबईला जाणाऱ्या टँकरचा कामशेत जवळील अपघात। पुण्यातील धरण परिसरात 300 अतिक्रमणांवर हातोडा, खडकवासला, पानशेत, वरसगाव, कासारसाई, पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची कारवाई। ससून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 10% रुग्ण बेवारस। रुग्णांचं पुनर्वसन कुठे करायचं, नातेवाईकांचा शोध कसा घ्यायचा, ससून प्रशासनासमोर बेवारस रुग्णांचा प्रश्न।